काही वेळा आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून सोडतं जिथे आपण पूर्णपणे खचून जातो. एखाद्या मनापासून आवडणाऱ्या, जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीने जेव्हा विश्वासघात किंवा धोका दिलेला असतो, तेव्हा भावनांचा जो कल्लोळ होतो तो शब्दांत मांडणे कठीण असते. जखम जर अनोळखी माणसाने दिली तर राग येतो, पण जखम जर आपल्याच माणसाने दिली तर डोळ्यात पाणी येतं. आपण कोणावर तरी मनापासून प्रेम करतो, स्वतःपेक्षा जास्त, स्वतःच्या जीवापेक्षा जास्त त्यावर विश्वास ठेवतो. आपल्या सुखाच्या दुःखाच्या सगळ्या चाव्या आपण त्याच्या हातात देऊन टाकतो. आणि एक दिवस अचानक कळतं की ज्या व्यक्तीला आपण आपलं जग मानलं होतं, तिनेच आपल्या पाठीत खंजीर खुपसलाय, तिनेच आपल्याला धोका दिलाय. जेव्हा असं होतं तेव्हा फक्त एक नातं तुटत नाही, तर त्या नात्यासोबत आपला स्वतःवरचा आणि संपूर्ण जगावरचा विश्वास तुटतो. आज आपण अगदी मनापासून बोलणार आहोत की जेव्हा एखादी आवडती व्यक्ती धोका देते तेव्हा नेमकं काय होतं, मनात कोणत्या भावनांचा कल्लोळ उठतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वेदनेतून, या अंधारातून स्वतःला बाहेर कसं काढायचं. जेव्हा आपल्याला समजतं की आपल्याला धोका मिळालाय, तेव्हा पहिली भावना असते नकार. आपलं मन मानायलाच तयार होत नाही. आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो की नाही, ती व्यक्ती असं करूच शकत नाही, नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल. आपण त्या व्यक्तीची बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करतो, कारण सत्य स्वीकारण्याची ताकद आपल्यात नसते. पण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा सुरू होतो वेदनेचा तो टप्पा, जो शब्दांच्या पलीकडचा आहे. यात पहिली गोष्ट होते ती म्हणजे आपली मानसिक आणि शारीरिक पडझड. धोका मिळाल्यानंतर फक्त मन दुखावत नाही, तर शरीरावरही त्याचा परिणाम होतो. भूक मरणे, रात्रीची झोप उडणे, छातीत सतत एक धडधड असणे आणि डोक्यातून तो एकच विचार बाहेर न जाणे असं घडायला लागतं. असं वाटतं की आयुष्यातलं सगळं चैतन्यच निघून गेलंय. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवरचा संशय. सगळ्यात मोठी शोकांतिका काय माहितीये? धोका समोरचा माणूस देतो, पण आपण स्वतःला दोष द्यायला लागतो. माझं काय चुकलं? मी प्रेम कमी केलं का? मी दिलेला वेळ कमी पडला का? माझ्याच लुक्समध्ये किंवा पैशात काही कमी होती का? आपण स्वतःला आरशात बघून प्रश्न विचारायला लागतो. यात तुमचं आत्मसन्मान पार धुळीला मिळतं. तिसरा त्रास असतो आठवणींचा छळ. रात्र झाली की आठवणींचे एकामागून एक तरंग यायला लागतात. त्यांनी बोललेले शब्द, त्यांनी दिलेल्या शपथा, एकत्र घालवलेले ते सुंदर क्षण, हे सब डोळ्यासमोर येतं. आणि मनात एकच प्रश्न येतो की जर शेवटी सोडूनच जायचं होतं, तर मग ते सगळे क्षण खरे होते की खोटे? ते प्रेम होतं की फक्त एक नाटक? हा प्रश्न माणसाला आतून पोखरून टाकतो. राग, चीड, दुःख आणि हतबलता अशा सगळ्या भावना एकत्र येऊन मानगुटीवर बसतात. आता आपण बोलूयात त्या गोष्टींवर ज्या धोक्यानंतर आपण कळत नकळत करत राहतो आणि स्वतःला जास्त त्रास करून घेतो. हे समजणं खूप गरजेचं आहे, कारण जोपर्यंत आपण आपले चुकीचे पाऊल ओळखत नाही तोपर्यंत आपण बाहेर पडू शकत नाही. यातला पहिला सापळा म्हणजे का? या प्रश्नाचं उत्तर शोधत राहणे. आपण सतत त्या व्यक्तीच्या पाठीमागे लागतो किंवा विचार करत राहतो की तू असं का केलंस. मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीने तुम्हाला धोका देण्यापूर्वी तुमच्या भावनांचा विचार केला नाही, ती व्यक्ती तुम्हाला कधीच तुमच्या मनासारखं किंवा खरं उत्तर देणार नाही. त्या काच्या उत्तराच्या शोधात तुम्ही स्वतःला आणखी गुंतवून ठेवता. दुसरा सापळा म्हणजे सोशल मीडिया स्टॉकिंग. धोका मिळाल्यानंतरही आपण सतत समोरच्याचा प्रोफाईल चेक करतो. तो काय करतोय? ती कुठे गेलीये? ती खुश आहे का? आणि जेव्हा आपल्याला दिसतं की आपल्याशिवाय ती व्यक्ती खूप आनंदात आहे, तिचं आयुष्य मजेत सुरू आहे, तेव्हा आपल्याला अजून जास्त त्रास होतो. आपण स्वतःच्या जखमेवर स्वतःचं मीठ चोळत राहतो. तिसरा सापळा म्हणजे बदल्याची भावना. मनात राग असणं साहजिक आहे. असं वाटतं की जसं मी रडतोय तसंच त्याने किंवा तिनेही रडावं, मी पण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करेन. पण बदल्याची भावना ही एका अशा विषासारखी आहे जे आपण स्वतः पितो आणि समोरचा मरावा अशी अपेक्षा करतो. बदल्याच्या विचारात तुमची उरली सुरली ऊर्जाही नष्ट होते. मित्रांनो, जे झालं ते आपल्या हातात नव्हतं. समोरच्याने काय केलं हा त्याचा कर्म आणि त्याचा स्वभाव होता. पण आता तिथून पुढे कसं जायचं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाचे मार्ग सांगतो. पहिला मार्ग म्हणजे भावनांना वाट करून द्या. स्वतःला जबरदस्ती मी खंबीर आहे असं दाखवू नका. रडू येतंय, मनसोक्त रडून घ्या. राग येतोय, तो राग कुठेतरी व्यक्त करा. घरातली एखादी खोली बंद करून रडा, ओरडा. डोळ्यातलं पाणी वाहून जाऊ द्या. भावना दाबून ठेवल्या तर त्या आतल्या आत सडतात. स्वीकार करा की होय, माझ्यासोबत वाईट झालंय आणि मला याचं दुःख आहे. दुसरा नियम म्हणजे नो कॉन्टॅक्ट रूल. जर तुम्हाला त्या वेदनेतून बाहेर पडायचं असेल तर त्या व्यक्तीशी असणारा सर्व संपर्क तोडून टाका. नंबर ब्लॉक करा. सोशल मीडियावरून अनफॉलो किंवा ब्लॉक करा. त्यांचे फोटो, त्यांनी दिलेल्या वस्तू डोळ्यासमोरून हटवून टाका. नजरेसे दूर तो दिल से दूर. जोपर्यंत जुनं पान गळून पडत नाही तोपर्यंत नवीन पालवी फुटत नाही. तिसरा मार्ग म्हणजे स्वतःला दोष देणं थांबवा.
एक गोष्ट मनावर कोरून ठेवा की धोका मिळणं यात तुमची चूक नव्हती, तर धोका देणं हा समोरच्याचा कमकुवतपणा होता. तुम्ही प्रामाणिक होतात हे तुमचं मोठेपण होतं. त्यांनी तुमच्या प्रामाणिकपणाची किंमत केली नाही, यात नुकसान तुमचं नाही तर त्या व्यक्तीचं झालंय, कारण त्यांनी एक जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती गमावली आहे. चौथा मार्ग म्हणजे स्वतःवर पुन्हा प्रेम करा. त्या नात्यात असताना तुम्ही तुमच्या अनेक आवडीनिवडी विसरून गेला असाल. आता वेळ आहे स्वतःकडे परत येण्याची. तुम्हाला जे आवडायचं, चित्रकला, गाणी, फिरणं, वाचन किंवा तुमचा जॉब आणि व्यवसाय, त्यात स्वतःला झोकून द्या. स्वतःच्या शरीराची, आरोग्याची काळजी घ्या. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ द्याल तेव्हा हळूहळू ती व्यक्ती तुमच्या मनातून लहान होत जाईल. पाचवा मार्ग म्हणजे क्षमा करा, पण स्वतःच्या शांततेसाठी. क्षमा करणं म्हणजे समोरच्याने जे केलं ते योग्य होतं असं मानणं नव्हे. क्षमा करणं म्हणजे तू जे काही केलंस त्याचा हिशोब निसर्ग करेल, पण तुझ्या आठवणींचा ओझं वाहून मी माझं भविष्य खराब करणार नाही. त्या व्यक्तीला मनातल्या मनात मुक्त करा, जेणेकरून तुम्ही स्वतः मुक्त व्हाल. सुरुवातीला असं वाटेल की सगळं संपलंय, पण निसर्गाचा एक नियम आहे, प्रत्येक काळ्या रात्रीनंतर सोन्याची पहाट होतेच. या धक्क्याने तुम्हाला काय दिलं? या धक्क्याने तुम्हाला अनुभव दिला, तुम्हाला माणसं ओळखण्याची पारख दिली. आता तुम्ही आधीसारखे भाबडे उरला नाही आहात. तुम्ही आता मानसिकदृष्ट्या जास्त खंबीर आणि मॅच्युअर झाला आहात. आयुष्य एका व्यक्तीवर येऊन थांबत नाही. हे आयुष्य खूप मोठं आणि सुंदर आहे. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, जे मित्र आपल्यासोबत नेहमी उभे राहतात, त्यांच्याकडे बघा. एका चुकीच्या माणसासाठी त्या सगळ्या लोकांचं प्रेम नाकारू नका, जे तुमच्यावर खरोखर जीवापाड प्रेम करतात. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की ज्याने धोका दिला त्याला त्याच्या कर्माची फळं नक्की मिळतील. निसर्गाचा न्याय कधी चुकत नाही, पण तुम्हाला स्वतःला त्या भूतकाळात अडकवून ठेवायचं नाहीये. तुमचं हृदय खूप मौल्यवान आहे, त्याला कोणाच्याही कचऱ्याचे डबे बनवू नका. उठून उभे राहा, स्वतःचे डोळे पुसा आणि जगाला दाखवून द्या की तू मला तोडण्याचा प्रयत्न केलास, पण मी पुन्हा जोडलो गेलोय आणि आधीपेक्षा जास्त मजबूत झालोय. स्वतःवर विश्वास ठेवा. काळ हा सगळ्या जखमांवरचा मोठा मलम आहे. हळूहळू सगळं ठीक होईल. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. हा भाग जर तुम्हाला मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर कोणाला याची गरज असेल तर त्याच्यासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका मनाला धीर देणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा. धन्यवाद.